नमस्कार मंडळी. इथे मी 2 टॅमॅटो आणि 3 कांदे घेतले आहेत. याला मी चांगले पाण्यातून उकळून घेतले. आता थंड झाले आहे ते. याला आपण पाण्यातून काढून याची चांगली पेस्ट करून घेणार आहोत. आता हे साहित्य आपण कशासाठी घेतले आहे ते तुम्हाला आता पुढे मी रेसिपीमध्ये सांगते. आपण काय रेसिपी बनवणार आहोत, चला तर मग पुढे बघूया आपले पुढचे साहित्य. इथे आपण मिक्सर जारमध्ये कांदे आणि टॅमॅटो घातले आहेत. त्याच्याबरोबर आलं किसून घातलं आहे, लसूण घातला आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. याच्यामध्ये पाण्याची गरज भासत नाही वाटताना. पाणी न घालतासुद्धा खूप छान पेस्ट तयार होते. इथे मगाशी तुम्हाला मी टॅमॅटो कांदा पाण्यामध्ये उकळून घेतला होता. आता तोच टॅमॅटो आणि कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या घालून त्याची मी पेस्ट करून घेतली आहे. इथे 1 चमचा धने पावडर घेतली आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतली आहे, 2 चमचे मालवणी मसाला आहे, 1 टीस्पून हळद आहे आणि 1.5 चमचा मी मीठ घेतली आहे या चमच्याने. इथे मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि या चमच्याने मी 1 चमचा जिरे आणि 1 चमचा राई घेतली आहे. आता आपण पुढचे साहित्य पाहूया. इथे मी बटाटे घेतले आहेत 2, स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले आहे, म्हणजे फोडी करून घेतले आहेत. इथे वाटाणा आहे, हा 1/2 किलो सोललेला, याला पण मी स्वच्छ धुवून घेतला आहे. आणि इथे 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत. आता ही जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे, आता या रेसिपीपासून आपल्याला काय बनवायचे, वाटाणा आणि बटाट्याचा रस्सा. आपल्याला कांदा भाजायचा नाही आहे, खोबऱ्याचा वापर नाही करायचा आहे. तर ही रेसिपी कशी करायची ते मी तुम्हाला आता दाखवते. चला तर मग आपण सुरुवात करूया पुढच्या रेसिपीला. आता हे बघा, ही पळी जी आहे ना आपली, असे मी 3 पळी तेल घेतले आहे. तेल आपण चांगले गरम करून घेऊया. कढई मी अगोदरच गॅसवर ठेवली होती गरम करण्यासाठी, तर आता तेल आपले लवकर गरम होईल. तेल चांगले गरम झाले आहे आपले. चला तर आपण इथे राई जिऱ्याची फोडणी देऊया. राई जिरे तडकायला लागले. आता याच्यामध्ये मी कढीपत्त्याची पाने घालते 10-12. गॅसची फ्लेम मी कमी करते आता. आता याच्यामध्ये मी कांदा घालते परतायला. गॅसची फ्लेम आता आपण मोठी करूया. कांदा चांगला परतून घेऊया. कांद्यामध्ये आपण थोडेसे मीठ घालूया, म्हणजे कांदा लवकर आपला परतून होईल. कांदा आता आपला गुलाबी रंगाचा भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये मी बटाटे घालते. बटाटे आपण चांगले परतून घेऊया. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवली आहे आणि पटापट आपल्याला याला परतून घ्यायचे, म्हणजे खाली लागणार नाही. आता लगेच याच्यामध्ये आपण वाटाणा घालणार आहोत. कधी कधी काय असतं, कोणाला ना कांदा भाजलेला किंवा खोबरे भाजून कालवण आवडत नाही, तर असा रस्सा करायला काय हरकत नाही आहे. आपण टॅमॅटो कांदे असे उकडून घेतले पाण्यामध्ये, त्याचा कच्चेपणा पूर्ण घालून टाकला आहे आणि त्याची आपण पेस्ट बनवून ठेवली. आणि बटाटा आपला चांगला परतून झाला. आता याच्यामध्ये मी
धने पावडर घालते, जिरे पावडर घालूया आपण आणि हळद घालूया. पुन्हा एकदा चांगले परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण आपला मालवणी मसाला घालूया. हा माझा घरचाच मसाला आहे. मालवणी मसाला बाहेर मार्केटमध्ये मिळतो, तोही तुम्ही वापरू शकता. गॅसची फ्लेम आता मी कमी करते. मसाला आपण छान परतून घेऊया. त्यामध्ये मी मीठ घालते. गॅसची फ्लेम मी कमीच ठेवली आहे. आता याच्यामध्ये मी जे तुम्हाला मी सांगितलं होतं, टॅमॅटो कांदा उकडून घेतलेले, ती ही पेस्ट आपण याच्यामध्ये घालूया. गॅसची फ्लेम आता मी मीडियम ठेवते. आता सर्व मसाले आपले याच्यात घालून झाले आहे. एवढंच आपल्याला पाणी नाही घालायचे याच्यामध्ये. याला चांगले एकजीव करून याच्यावर मी आता झाकण ठेवते. झाकण काढून बघूया आपण. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालते. इथे मी 2 ग्लास पाणी घेतले आहे. गॅसची फ्लेम आपण मोठी करूया. याला चांगली आपण उकळी येऊन देऊया. 10 मिनिटे पुन्हा एकदा मी झाकण ठेवते. गरम पाणी घातल्यामुळे लवकर उकळी येईल. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे. चला झाकण काढून बघूया आपण. बटाटा आणि वाटाणा आपला शिजला की नाही ते. 10 मिनिट झाले आहेत. वाटाणा आणि बटाटा आपला शिजवून झाला की नाही आपण ते पाहूया. एका प्लेटमध्ये मी काढून घेते. बटाटा आपला चांगला शिजून झाला आहे. पुन्हा हात एकदा थंड पाण्यात ओला करून बघूया. हे बघा, वाटाणासुद्धा आपला मऊ झाला आहे. पुन्हा एकदा चेक करूया वाटाणा. वाटाणासुद्धा चांगला शिजून झाला आहे. आता याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. कधी कधी आपल्याकडे अशा अचानक पाहुणे आले आणि आपल्याकडे वेळ नसेल तर आपण अशा वेळेला अशी ग्रेव्ही करू शकतो. म्हणजे कांदा भाजायची गरज नाही आणि खोबरेही घ्यायची गरज नाही आणि भाजायची गरज नाही. तर अशी ग्रेव्ही बनवली झटपट होते आणि खायलाही टेस्टी लागते. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल आणि कशी झाली मला कमेंट्स करून सांगा. रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.